नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार महानिर्मितीच्या 660 मेगावॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक 10 मध्ये राख काढण्याचं काम सुरू होतं। याच दरम्यान अचानक बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि बॉयलरमधील छिद्रातून गरम राख आणि वाफ प्रचंड वेगाने बाहेर आली। ही गरम राख थेट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाली। काही क्षणातच परिसरात आरडाओरड सुरू झाली। या दुर्घटनेत तब्बल 8 जण भाजले गेले असून त्यांना तातडीने मानकापूर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। विशेष म्हणजे कोराडी प्रकल्पात याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। सध्या या घटनेची चौकशी सुरू असून नेमका बिघाड कशामुळे झाला याचा शोध